तुझी सही पाहिजे. अरे माझ्या कट्ट्याचा एम तर अंगठा टेकस ना. हे घे पॅड. दादा इथे पण. छोट्या काय चेराई? काही नाही दादा, येतं जमिनीचे कागदपत्र आहे. बरं 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 झालं. दादाला लिहिता वाचता येत नाही, नाहीतर पंचायतच झाली असती. आता दादाची जमीन माझ्या नावावर. काही दिवसानंतर. अरे देवा, आई काय वळण म्हणा भाऊ म्हणा वैरी निघना म्हणा अडाणी पडणं त्यांनी फायदा लिदा. अरे सकाराम, काय झालं? फार चिंतेत दिसत आहे. काय करू बो, मी अडाणी पची जाऊ, मला काहीच नाही समजी राहणं. पण काय झालं सांगशील की नाही? म्हणा मिठाने मला पसाडी दिलं. म्हणा नावनं जमीन त्यांनी नाव वर कर दिली. मला वाचता नाही येस, त्यांनी सांगण्यानी म्हणा अंगठा टेकी दिना. मला तर गैरी जीववारी राहिनी भाऊ. मी तुला किती वेळा सांगायचो, पण तू माझं ऐकलं नाही. निदान लिहिण्या वाचनात पुरतं तरी शिकला असता तरी चाललं असतं. हा भाऊ, मला गैरा वाईट वाटी राहिलं. शिक्षणामुळे माणूस शाणा होत, पण मी तवय ध्यान मी दिनं. पण मी मना पोराले शिकाडसू, रंगातनं पाणी काढसू, हाडातनं काळं काढसू, पोटले चिमटा दिसू, पण मना पोराले शिकाडसूच. अरे सका, तू तर तुला पोराले शिकायची, पण तुम्ही लिहो वाचायला शिकू शकत. आता मी काय शिकू? मग वावर मा कोण राबी? घर कसं चाली, पोट कसं बरी, तूच सांग. अरे सका, शाळानं मास्तर उंटा सर्वेक्षण करायला तवय तू तिसरी लोन शिकेल होता असं सांगत होता ना. अरे मला तवय गैरी चरण लागी राही, ती दिना सांगितली तिसरी लोन शिकायच्या मी. पण तू अजूनही शिकू शकतोस, ते ही तुझ्या वेळेत. अरे पण कसं काय? ते बघा, तिकडून सरळ येत आहेत. नमस्कार सर. नमस्कार मंडळी. सर, आता तुमची आठवण काढली. होय का? कशासाठी? सर, सकाळ आम्हाला लिहायला वाचायला शिकायचं आहे. हो का नाही? सकाळातून नाही तर तुझ्यासारखं अजून कोणी असेल तर त्यांना साक्षर करण्यासाठी प्रौढांना साक्षर करण्यासाठी गाव स्वयंसेवक नेमलेले आहे. स्वयंसेवक तुम्हाला तुमच्या सोयीच्या वेळेत वर्ग घेतील, म्हणून आता तुम्हाला लिहिता वाचता येणार आहे. होय सर, माझी माझ्याकडे घरी मोठी चूक आहे. मला जर वाचता आले असते तर माझी फसवणूक झाली नसती. मंडळी, मी तर ठरवलंय, मी तर शाळेत जाणार. तुम्ही केव्हा येत आहे? नमस्कार मंडळी. शिक्षण म्हणजे केवळ लिहिणे व वाचणे नव्हे, तर आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी ज्ञान मिळण्याचे साधनच आहे. म्हणून आपल्याला लिहिता वाचता यायला पाहिजे. चला तर सारे शिकूया, पुढे जाऊया. सारे शिकूया, पुढे जाऊया. आजचे शिक्षण उद्याचे भविष्य. आजचे शिक्षण उद्याचे भविष्य.